तालुक्यामध्ये जमलेली गर्दी मी आज पाहिली आणि सुधा भाऊ तुमच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे मी आता जाहीर करतो. मंडळी, अनेक वक्त्यांनी सांगितलं की सुधाकर भाऊंना आपण का विजयी करा. मी सुधाकर भाऊ तुमचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी उभा आहे. मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे की तुम्ही अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्हाला प्रश्न होता, या मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार मिळणार आहे की नाही. तुमची माझी म्हणजे चर्चा झाली. त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं, कुठला पक्ष असो नसो तुम्ही अपक्ष उभे राहा. शेतकरी कामगार पक्ष, मनसे, स्वाभिमानी, रिपब्लिकन पक्ष, अनेक पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला. तो का दिला? तो एका अपेक्षेने तुम्हाला पाठिंबा दिला की या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, या मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी, हा मतदारसंघ हुकुमशाही मुक्त करण्यासाठी असा उमेदवार आम्हाला हवा होता आणि उमेदवार हा तुमच्या रूपाने मिळालेला आहे. आणि म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेन की आपण मतदान करणार आहोत. मताची नोंदणी आपण म्हणत नाही, आपण म्हणतो आपण मतदान करतो आहोत. आणि भारतीय संस्कृतीमध्ये दानाला फार महत्व आहे. जो दान देतो, जो दान करतो त्याला पुण्य मिळतं. पण त्याच्यामध्ये एक मेक आहे मंडळी, की दान जर सत्पात्री झालं तर पुण्य मिळतं आणि दान जर अपात्री झालं तर मात्र आपल्या पदरात पाप पडतं. 20 तारखेला आपण जे मतदान करणार आहात ते सुधा भाऊंच्या घाऱ्यात, म्हणजे सुधा भाऊंच्या पदरात जर गेलं तर आपल्या पदरात पुण्य पडणार आहे. त्याचं कारण असं आहे, त्याचं मंडळी कारण असं आहे, मी मगाशी सांगितलं की या मतदारसंघातला संपूर्ण आम मतदार, सगळी जनता एक अपेक्षेने वाट पाहत होती की आम्हाला योग्य उमेदवार भेटला पाहिजे. मी 40 वर्ष राजकारण केलं, 40 वर्ष राजकारण पाहिलं. कुणी आमदार हो, शासनाचा निधी येत राहतो, शासनाचा निधी खर्च होत राहतो आणि तो खर्च होत असताना कमी जास्त खर्च होतो, त्या विकासाच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. पण या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जे विजन आपल्याकडे लागतं, दूरदृष्टी असावी लागते. ती दूरदृष्टी सगळ्यांच्याकडे असतेच अशातला भाग नाही, ती दूरदृष्टी सुधाकर भाऊंच्याकडे आहे. हे मी अभिमानाने का सांगतो आहे? मगाशी सांगितलं तर 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. जिल्हा परिषद प्रभाकर पाटलांची मी पाहिली. 11 वर्ष त्यावेळी जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यामध्ये होती. मी जवळून त्यांचा कारभार पाहिला आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेलं त्यांनी काम मी पाहिलं. सुधाकर भाऊंना संधी मिळाली, उपाध्यक्ष झाले. उपाध्यक्ष झाल्यानंतर मी अनेक भाषणांच्या मध्ये सांगितलं की संधीचं सोनं करणं काय असतं ते सुधाकर भाऊंनी 2.5 वर्षामध्ये दाखवून दिलं. 2.5 वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी जो या तालुक्याचा आणि या मतदारसंघाचा विकास केला ही जनता विसरलेली नाही. आज आपला तालुक्याचा विकास झालेला आहे. लाडकी बहीण योजना आलेली आहे. मला ती काही माहित नाही, मी ऐकतो, टीव्हीला पाहतो. टीव्ही तर मी 6 महिन्यात बघितलाच नाही. पण मी माझ्या बहिणीला भेटायला नागोठण्याला चाललो होतो. या मतदारसंघाचा विकास बघा. त्या भाऊच्या दिवशी 3.5-4 तास मी 4 फाट्यावर अडकून पडलो. हा या तालुक्याचा 5 वर्षामध्ये झालेला विकास. म्हणून मग ते सांगितलं, विकास करायला दूरदृष्टी असावी लागते. विकास नुसतं मी अमुक निधी आणला, तमुक निधी आणला असं सांगून विकास होत नाही, तर ती दूरदृष्टी असावी लागते. आणि म्हणून मी या निमित्तानं एवढंच सांगेन की सुधाकर भाऊंच्याकडे विजन आहे, सुधाकर भाऊंच्याकडे काम करण्याची आतोडी आहे. त्या अशा लाडके बहीण योजनेच्या वगैरे ते फंदात पडणार नाही. महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांना रोजगार भेटला पाहिजे, माझ्या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. या बाबतीमध्ये त्यांच्याकडे काही आखाडे आहेत, आराखडे आहेत. मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा बसतो, अनेक वेळा बोलतो. आणि म्हणून माझ्या 40 वर्षामध्ये एक अभ्यासू नेतृत्व, या मतदारसंघाला न्याय देणारं नेतृत्व आपल्यामधून आता तयार होतं आहे. आणि म्हणून मगाशी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं की मी माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांच्याबरोबर व्यासपीठ 91 साली मी शेअर केलं. म्हणजे त्या गोष्टीला आज जवळजवळ ती 10 आणि 24-35 वर्षापासून मी अनेक सभा या तालुक्यामध्ये पाहिल्या.
पण कशाळ्यामध्ये एवढी मोठी सभा मी पहिल्यांदा पाहिली. ही सभा मोठी का होती आहे की लोक एक वेगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याकडे येत आहेत, आपल्याकडे पाहतायत. आणि म्हणून मी काय म्हणजे मी कधीही माझ्या भाषणामध्ये विरोधांच्या करवट टीका करत नाही. पेरणे साहेबांना माहिती आहे मी बोलताना कधी आपण काय करणार आहोत ते आपण सांगितलं पाहिजे नाही. म्हणून मगाशी मी सांगितलं की सुधाकर भाऊंना मतं का द्या हे सांगण्यासाठी जेव्हा मी उभा राहतो तेव्हा त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती आमच्याकडे आहे, त्यांनी केलेलं काम आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपल्याला फार जागृत राहावं लागणार आहे. आपली निशाणी आहे रिक्षा. जेव्हा विरोधकांच्या काळच्या पायाखालची वाळू सरकते तेव्हा ते वेगळा फंडा काढतात, वेगळे हे करतात. 3 सुधाकर 2 अजून सुधाकर भाऊ घरे उभे केलेले आहेत. त्या बाबतीमध्ये आपल्याला जागृत राहावं लागेल. मग असे कुणीतरी सांगितलं भाषणामध्ये की काहीतरी कुठेतरी करतील आणि अमुक रिक्षा सुधाकर भाऊंची अमुक निशाणी आहे म्हणून सांगतील. त्या बाबतीमध्ये आज मतदारसंघामध्ये पूर्ण मी त्यांच्याबरोबर कर्जत खालापूरमध्ये 8 दिवस फिरलेलो आहे. रॅलीमध्ये त्यांच्याबरोबर होतो. त्याला मिळलेला जनतेचा भरघोस पाठिंबा पाहिल्यानंतर त्यांच्या विजयाबद्दल माझ्या मनामध्ये किंतु राहिलेलं नाही. आघाडीचं मार्जिन किती असणार आहे तेवढंच आपल्याला बघायचं आहे. थोडक्यामध्ये इतिहास मी आपल्याला सांगतो की शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मी 95 साली विधानसभा लढवली, 25,000 मतं मला पडली. त्याच्यानंतर 7 निवडणुका 6 ते 7 निवडणुका झाल्या. शेतकरी कामगार पक्षाची मतं कधी कमी झालेली नाहीत. 95 घ्या, 99 घ्या, 2004 घ्या, 2009 घ्या, 2014 घ्या, 2019 घ्या. शेतकरी कामगार पक्षाची मतं 25,000च्या वरतीच राहिलेली आहेत. शेतकरी कामगार पक्षाची मतं ज्याच्या पारड्यात जातील त्याचा विजय हा 100% आहे. 99 साली 95 साली मी विधानसभा लढवली आणि 99 साली शेतकरी कामगार पक्षानं सुरेश भाऊंना पाठिंबा दिला, आमदार केले. त्याच्यानंतर 2009ला आपण देवेंद्र साठमना हे पाठिंबा दिला. तर सांगण्याचं कारण आहे की शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता आहे. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जेव्हा निर्णय घेतो त्या निर्णयाशी ठाम राहतो. पाठिंबा देण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ का लागला की सारासार आम्ही विचार केला. 2 गोष्टीचा विचार केला की ह्या तालुक्याला लायक उमेदवार कोण आणि आपल्या संघटनेला तारक कोण. हा सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र बसलो आणि एकत्र बसल्यानंतर आम्हाला विचार पहिला आमच्या डोक्यात विचार आला या मतदारसंघामध्ये जर आता आमदार व्हायचं असेल तर ते सुधाकर भाऊ व्हायला पाहिजे. आणि आपल्या संघटनेचे 25-30,000 40,000 मतं आहेत जर टिकली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग ती जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सहकार क्षेत्र असो, ग्रामपंचायत असो, याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद आबादी जर टिकवायची असेल तर ते सुधाकर भाऊंनाच आमदार केलं पाहिजे. कारण बाकीच्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. ज्याला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला त्यांनी शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचं काम केलं. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला मदत तर केली नाहीच. 2009ला एक उमेदवार आमच्या पक्षात उभा राहिला. बऱ्याचशा कार्यकर्त्यांना आमच्या आमिषा दाखवलीने पक्षातनं आमच्या घेऊन गेला. 2014 साली एका उमेदवाराला मी पाठिंबा दिला, त्यांनी पण तेच केलं. मला खात्री आहे, मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं सुधाकर भाऊ हे करणार नाही. सुधाकर भाऊ जेव्हा आमदार होतील तेव्हा त्यांच्याकडनं जो मान त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळेल तोच मान शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळेल. विकासाचा वाटा त्यांना मिळेल. मी म्हणत नाही तेवढाच आम्हाला द्या, तेवढंच मी मागणार नाही, पण आमचा वाटा आम्हाला त्यांच्याकडनं मिळेल ही मी खात्री कार्यकर्त्यांना माझ्या दिलेली आहे. आणि म्हणून मी संपूर्ण जनतेसमोर सांगतो, आज मतदार बंधू भगिनींच्या समोर सांगतो, शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पारड्यामध्ये विजयाची मतं टाकणार आहे. आणि त्याची जाण ठेवून तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचं काम कराल. शेतकरी कामगार पक्षाबद्दल तुम्ही म्हणजे जागृत राहाल याची मला खात्री आहे. फार लोक बोलणार आहेत. मी 5-6 वर्ष राजकारणामध्ये अलिप्त झालो तो एक किस्सा आपल्याला सांगितला पाहिजे. सुधा भाऊंची माझी 8-10 दिवसांनी भेट होते. अनेक कामासाठी अनेक याच्यासाठी काम नसलं तरी जातो, गप्पा त्यांच्याशी मारतो आणि प्रत्येक वेळी मला ते एकच गोष्ट सांगतात, भाई असं घरी बसून चालणार नाही, तुम्ही सक्रिय राहिलं पाहिजे. आणि मला जेव्हा माझ्यावर आपत्ती आली, 1 वर्ष मला त्रास झाला, तेव्हा मला त्यांची गोष्ट पडली की आपण सक्रिय राजकारणात बाजूला होता कामा नये. आणि म्हणून आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, निवडणुका विषय वेगळा,
जेव्हा मला लोकांनी प्रेम दिलं 35 वर्ष, त्या प्रेमासाठी याची पुढची मला काही 10, 20, 5-10 वर्ष मिळतील ते मी प्रामाणिकपणे आपल्या सुधाकर भाऊ आमदार झाल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करीन, ही आपल्याला खात्री देतो. 20 तारखेला आपण सुधाकर भाऊंना आमदार करण्यासाठी सर्वांनी जीवाचं रान करावं अशी आपल्याला विनंती करतो. रिक्षासमोर बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवूया आणि विधानसभेत पाठवल्यानंतर एक अपक्ष आमदार काय करतो हे महाराष्ट्राला ते म्हणजे दाखवून देतील याची खात्री बाळगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ चे आदरणीय उत्तमबाई जाधव यांना विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व महापुरुषांना अभिवादन. आजचे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे, त्याचबरोबर परिवर्तन महाविकास आघाडीमध्ये असलेले सर्व पक्षीय नेतेगण, उपस्थित असलेले सारे बंधू भगिनी आणि बांधवांनो, ह्या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. अनेक वर्ष मी समाजात माझं काम केलेलं आहे. ह्याची पोचपावती